आज मला एक कन्सल्टेशन मिळालं. ती मदर सेकंड टाइम प्रेग्नंट होती आणि तिला आता बाळ डिलिव्हर झालंय. तर तिचं असं म्हणणं होतं की पहिल्या बाळाला तिला दूध देता आलं नाही काही कारणास्तव, मग तिला दुसऱ्या बाळाला पण दूध देता येणारच नाही. आणि हे फक्त तिचं म्हणणं नव्हतं, तर तिचे जे काही नातेवाईक होते त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याला एक पावडर तुम्ही प्रिस्क्राईब करा आणि आम्ही त्या बाळाला पावडरचं दूध देतो, कारण की पहिल्या बाळाला आम्हाला दूध पाजता आलेलं नाहीये. तर तुम्हाला माहितीये का, जरी पहिल्या बाळाला तुम्ही दूध पाजू शकला नसाल तरी सुद्धा दुसऱ्या बाळासाठी हे अधिक इझी होतं, किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे बाळाला दूध देऊ शकता, अगदी ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थितपणे करू शकता. ह्याच्या पाठीमागं 3 महत्वाची कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे तुमच्या बॉडीला ऑलरेडी पहिल्या वेळी माहीत झालेलं असतं की मेंदूमधून हॉर्मोन्स सिक्रीट होतात, त्यामुळे ब्रेस्टमध्ये मिल्क सिक्रिशन होतं आणि मिल्क इजेक्शन म्हणजे बाळापर्यंत दूध पोचण्याचं जे काम असतं, जो रस्ता असतो, तो ऑलरेडी शरीराला माहीत असतो. शरीरामध्ये त्या मेमरीज निर्माण झालेल्या असतात, त्यामुळे ते इझिली होतं. दुसरं कारण हे आहे की ऍज अ मदर तुम्हाला सुद्धा ह्या वेगवेगळ्या अडचणी माहीत झालेल्या असतात. तुम्ही जास्त सजग झालेले असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजलेले असतात आणि त्या प्रॉब्लेम्स वरती तुम्ही चांगल्या प्रकारे मात करू शकतात. आणि तिसरं महत्वाचं कारण आहे, आता तुमच्या सोबत आहे डॉक्टर मॉमी आणि तुमचे सगळे स्तनपानाविषयी किंवा बाळाच्या विषयी ज्या काही तुमच्या शंका आहेत सोडवायला तुमच्या सोबत मी असणार आहे. आणि ह्या 3 कारणांमुळे जरी तुम्ही पहिल्या वेळी दूध पाजू शकला नसाल तरी सुद्धा दुसऱ्या वेळी अगदी चांगल्या प्रकारे ब्रेस्ट फिडिंग करू शकता. तर अशा कोणत्या मदर्स तुम्हाला माहित असतील की ज्यांना ब्रेस्ट फिडिंग मध्ये खूप अडचणी आल्या असतील पहिल्या वेळी, थोडा त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील की दुसऱ्या वेळी पण ह्या प्रॉब्लेम्स येतील, त्यामुळे चला आता पावडरचंच दूध देऊया, असं कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही त्या असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, कारण स्तनपान विषयक सगळ्या तुमच्या प्रॉब्लेम्सना समस्यांना उत्तर द्यायला मी आहे. याशिवाय तुम्हाला कोणती समस्या असेल ती सुद्धा कमेंटमध्ये सांगा, त्यावरती मी उत्तर द्यायला नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.